मंडळी, दररोज एक तासभर चालून सुद्धा तुमच्या पोटाचा घेर, तुमचं वजन, तुमच्या रक्तातील चरबी, रक्तातील साखर, तुमच्या पायाचे, कमरेचे, हाताचे त्रास जर कमी होत नसतील तर आजपासून मी सांगतोय तशा पद्धतीनं अगदी घरच्या घरी फक्त 10 मिनिट चाला. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला या सगळ्या त्रासांच्या मध्ये बघायला मिळतील, तेही अगदी नैसर्गिक पद्धतीनं, शास्त्रोक्तरित्या. विनंती असेल की प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मंडळी, चालण्याचा व्यायाम हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो, परंतु बऱ्याचदा आपल्याला त्या चालण्याचा व्यायामाचा फायदा होताना दिसून येत नाही. त्याचं कारण म्हणजे आपल्या चालण्याची पद्धत. मात्र बऱ्याच जणांना बाहेर चालायला जाणं जमत नाही, किंवा तेवढा वेळ नसतो, किंवा बाहेर तसं वातावरण नसतं. वय वाढल्यामुळे डॉक्टरांनी चालू नका म्हणून सांगितलेलं असतं. परंतु अशा पद्धतीच्या ज्या स्टेप आहेत घरच्या घरी आपण सहज करू शकतो, तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं जर दररोज नियमितपणे केल्या तर खूप चांगला फायदा तुम्हाला होणार आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला थोडंसं वॉर्मअप करायचंय. त्याच्यासाठी थोडंसं पायामध्ये अंतर घ्यायचंय आणि आपले जी कंबर आहे ती 10 वेळा मागं पुढं करायची. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. कधी चालायचे, चालताना काय काळजी घ्यायची, कोणी नाही चालायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. यासोबतच 5 सोप्या टिप्स देखील तुम्हाला हे सगळे त्रास कंट्रोल करण्यासाठी आहाराच्या बाबतीमध्ये आणि जीवनशैलीच्या बाबतीमध्ये मी सांगणार आहे. वॉर्मअप दुसरं काय करायचं, पाय जवळ घ्यायचे आणि आपल्याला अशा पद्धतीनं जी कंबर आहे 10 वेळा गोल फिरवायची आहे. अशी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दररोज हा व्हिडिओ लावून माझ्यासोबत माझ्या समोर करा. आता जर तुम्ही जेवण करून 2 तास झाले असतील किंवा आज उपवासच आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं रिकाम्या पोटी जेवण झाल्यानंतर 2 तासांनी खूप चांगल्या प्रकारे हा व्यायाम करू शकता. हे सरळ परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सरळ 10 वेळा, उलट 10 वेळा. आता प्रॉपर चालण्याचा व्यायाम कशा पद्धतीने करायचा आहे, जागेवरती तुम्हाला उभं राहायचंय. 1 मिनिटासाठी तुम्हाला अशा पद्धतीने चालायचंय. सैनिक जसं मार्च करतात जागेवरती उभं राहून, तशाच पद्धतीनं कदमताल करायचाय. फक्त हात मागं पुढं शक्य तितके घ्यायचे आहेत तुम्हाला. हे अशा पद्धतीनं. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन, हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन, होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर. हे अशा पद्धतीनं खूप चांगल्या प्रकारे आपल्याला ह्या कदम तालाचा घरच्या घरी खूप चांगला फायदा होणार आहे. गुडघे जेवढे शक्य होईल तेवढे फक्त वर उचलायचे आहेत. जास्त दुखेल, ताण बसेल, पीळ बसेल असं अजिबात करायचं नाही. आपलं शरीर बरोबर सांगत असतं काय केल्यानं आपल्याला फायदा व्हायला लागलाय, काय फायद्यानं आपल्याला दुखायला लागले, नुकसान व्हायला लागले, याच्याकडे लक्ष ठेवायचं. हे अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं, जागेवरती 1 मिनिटासाठी हा कदम ताल. मान सरळ ठेवायची, नजर समोर, चेहऱ्यावरती आत्मविश्वास. खूप छान, व्हेरी गुड. हे झालं. त्यानंतर दुसरी स्टेप आपल्याला काय करायचे, अशा पद्धतीनं कमरेवरती हात ठेवायचे आणि आपल्या चवड्यावरती आपल्याला चालायचे. पायाची जी बोट आहेत त्याच्यावरती आपल्याला चालायचं. हे बघा, हे बघा, सावकाश. आणि मागं येताना मात्र अशाच पद्धतीने मागं यायचे, फिरायचं नाही, वळायचं नाही. बघा, लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने बॅलन्स चांगला राखण्यासाठी मदत होईल. तुमचा तोल जाणार नाही.
पायाचे जे छोटे छोटे स्नायू आहेत ते खूप चांगल्या प्रकारे मजबूत तंदुरुस्त होण्यासाठी मदत होणार आहे. गुडघ्याच्या आणि घोट्याच्या सांध्याच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या नसा आहेत त्या मोकळ्या होण्यासाठी मदत होईल. हे अशा पद्धतीनं जेवढं शक्य होईल तेवढं टाच वर उचलायची आणि अशा पद्धतीनं हळूहळू सावकाश तुरुतुरू तुम्हाला काय करायचंय, चालायचंय. बघा हा छोट्या छोट्याच पावलं टाकतोय मी, तरी सुद्धा मला दम लागलाय. बघा हे महत्वाचं आहे. सावकाश थोडीशी टाच वर उचलायची आणि मागे यायचे. सपाट पृष्ठभागावरती करायचे तुम्हाला. हे मॅट टाकू शकता किंवा सतरंजी टाकू शकता. सावकाश करायचे. हे बघा गाणं म्हणत म्हणत करू शकता. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, काळा काळा कापूस पिंजरा रे, ढगांशी वारा झुंजला रे, आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी, फुल्लो पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. व्हेरी गुड. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, आपले हात जे आहेत ते वर करायचे अशा पद्धतीनं. हे बघा हे अशा पद्धतीनं वर करून घ्यायचे आणि वर करून मग परत आपली टाच जी आहे ती वर करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला चालायचं आहे अशा पद्धतीने सावकाश. हे बघा त्याच्या इथं मात्र आपल्याला वळायचं आहे. हे बघा सावकाश. गुडघा दुखत असेल, टाच जास्त ताण येत असेल तर हळूहळू करा. जेवढं सहन होते तेवढंच करा. परत परत सांगायला लागलोय पण करा. ह्याचे फायदे खूप चांगले होणार आहेत. पिंढऱ्याचे जे स्नायू आहेत, मांडीचे जे स्नायू आहेत, पाठीमागचे जे नसा आहेत, सायाटिका न झालेला असेल किंवा तुम्हाला पायावर सूज येत असेल किंवा नस्या आखडून गेल्या असतील, व्हेरिकोज व्हेनचा त्रास असेल तर त्याच्यामध्ये देखील खूप चांगला फायदा होणार आहे. याच्यामुळे फक्त वजन आणि चरबी कमी होण्यासाठीच नाही तर रक्ताभिसरण सुधारण्यासाठी देखील खूप चांगला फायदा होणार आहे. मी पायाच्या बोटांवरती चालायला लागलोय, टाचा वर केलेले आहेत. हे बघा पाय आखडल्यासारखा वाटला, अवघडून गळून गेल्यासारखा वाटला की परत थोडासा पॉज घ्या, थोड्या वेळ थांबा, रामकृष्ण हरी म्हणा आणि परत चालायला लागा. हे बघा मोजून 10 मिनिट माझा व्हिडिओ लावायचा, माझ्या समोर करायचं. खूप चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. आता काय करायचं आपल्याला, टाचावर चालायचंय. बघा हे अशा पद्धतीनं सावकाश सावकाश सावकाश. हे बघा एकदम हळूहळू हळूहळू. हे महत्वाचं आहे की नाही. छान. अवघड अजिबात काही सुद्धा नाही पण फायदे खूप छान आहेत. 10 मिनिटात घरच्या घरी काम होणार आहे. बाहेर कुठं जायची गरज नाही. हे बघा हे बघा काय होते, दिवसभर आपण एका ठिकाणी बसून असतो, शरीराची शास्त्रोक्त हालचाल असते, त्याच्यामुळे स्थूलता वाढत जाते, आजार वरचेवर वाढत जातात. जेवण झाल्यानंतर जर 2 तासांनी तुम्ही हे केलं तर जेवणानंतरची जी साखर आहे ती देखील कंट्रोल येण्यासाठी 100% मदत होणार. तुम्ही फक्त करून बघा. जेवण करा, 1.5 ते 2 तासांनी हा 10 मिनिटाचा व्यायाम करा आणि मग साखर तपासा. तुम्ही सुद्धा म्हणाल नंबर 1 फायदा झाला आम्हाला. 1 महिन्यामध्ये एक 2-4 किलोचं वजन कमी होण्यासाठी मदत होणार आहे. पण शेवटच्या सांगितलेल्या ज्या जीवनशैली आणि आहारातल्या ज्या टिप्स आहेत त्या देखील तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. हे अशा पद्धतीनं. हे बघा हे पाय आता माझे गळून आलेले आहेत. आता काय करायचंय, अशा पद्धतीनं पायामध्ये अंतर घ्यायचंय आणि पाय थोडेसे चौडे जे आहेत ते क्रॉस करायचे. तुम्ही बघू शकता आणि आपल्या इथं मांडीवरती हात ठेवून आपल्याला अशा पद्धतीनं चालायचं आहे. हे बघा हे बघा हे अशा पद्धतीनं आणि तसंच परत वापस यायचंय. सावकाश यायचंय. तोल जाणार नाही, काय नाही, पडण्याची भीती अजिबात नाही. हे हात अशा पद्धतीनं करायचे तुम्हाला. खूप छान आहे. रामकृष्ण हरी माऊली म्हणायचे आणि करायचे. त्याच्यामुळे काय होणार आहे, हा खुब्याचा जो सांधा आहे तो कधी आखडून जाणार नाही. इथल्या नसा मोकळ्या होण्यासाठी मदत होईल, मांड्याची चरबी कमी होण्यासाठी मदत होईल, कंबरदुखीचा त्रास कमी होण्यासाठी याच्यामुळे तुम्हाला मदत होणार आहे. कारण ही पोझिशन जी आहे ती खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने करायचे आणि बाजूबाजूला चालायचे. हे बघा सावकाश. थोडस तुमचे गुडघे दुमडलेले आहेत. हे बघा. त्याच्यानंतर हात वर करायचे. हे कथ्थक डान्स वगैरे असतं ना, हे बघा अशा पद्धतीने खूप छान होणार आहे. हे साइड वाईज लेग म्हणतो आपण याला. हे बघा साइड वाईज वॉक असं म्हणतो. हे बघा हे अशा पद्धतीने खूप छान. नंतर पुढची सोपी स्टेप काय आहे, एक पाय जागेवरती ठेवायचा आणि हा पाय जो आहे तो इकडे क्रॉस घ्यायचा, परत इकडे घ्यायचा. अशा पद्धतीने 10 वेळा. 1 2
3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय बघा. 1 2 3 हा पाय सरळ ठेवायचा. 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, थोडस पायामध्ये अंतर घ्यायचंय आणि अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. व्हेरी गुड. त्यानंतर काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीने चालायचं. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, 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 चल रे भोपळ्या टुनुक. थोडस कमरेतून पुढे झुकायचे, भाग काढायचा नाही कमरेला, कंबर सरळ ठेवायची, पाठ सरळ ठेवायची. चल रे भोपळ्या टुनुक, हाताची हालचाल अशी, आणि तसंच पाठीमागे यायचं. गुडघ्यातून थोडासा भाग घ्यायचा. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. हो, या अशा पद्धतीने. त्याच्यानंतर काय करायचंय, एक पाय तुम्हाला पुढे घ्यायचा आहे, एक पाय पाठीमागे ठेवायचा आहे. पुढचा पाय जो आहे त्या पायाच्या टाचेवरती आपल्याला उभं राहायचंय आणि त्याचे जे चवडे आहेत, पायाची बोट आहेत ती वर करायची. मागचा पाय पूर्णपणे जमिनीवरती आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, हात पुढे मागे करत 10 वेळा डावीकडे उजवीकडे आपल्याला वळवायचा. बघा 1 2 1. लांब श्वास घ्यायचा, इकडे आल्यानंतर सोडायचा. बघा तोल जास्त गेल्यासारखं वाटत असेल तर पायामध्ये कमी अंतर घ्यायचं. बघा ही अशा पद्धतीने ही कसरत आहे, सावकाश करायचं. 1 2 3 4 श्वास घ्यायचा, सोडायचा. 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर इकडचा पाय, हे बघा, हा त्याचे चवडे वर करायचे आणि हा पूर्णपणे जमिनीवरती सरळ ठेवायचा. टाचेला ताण येईल, पाठीमाग जे स्नायू आहेत पिंढरीचे किंवा मांडीचे, गुडघ्याच्या पाठीमागचे, त्याच्यावरती चांगला स्ट्रेच येईल आणि परत आपल्याला बॅलन्स चांगला राखण्यासाठी मदत होईल. त्याच्यामुळे कमरेचे आणि पाठीचे स्नायू देखील, हाताचे स्नायू, खांद्याचे स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. पायाचे जे पंजे आहेत ते थोडेसे आपल्याला बाहेरच्या बाजूला घ्यायचे आणि आपल्याला काय करायचे, आता हे इकडं अशा पद्धतीने हात घ्यायचा, परत इकडे हात घ्यायचा 10 वेळा अशा पद्धतीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. त्याच्यानंतर हात आपले वर करायचे आणि आपल्याला उजवीकडे डावीकडे वळायचं आहे. सेम पोझिशन मध्ये थांबायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आणि सगळ्यात शेवटला आपल्याला काय करायचं, पायामध्ये अंतर घ्यायचंय अशा पद्धतीने थोडस, आणि आपल्याला एक पाय वर करून हात पण वर करायचे, परत जागेवरती यायचं. बघा 10 वेळा ह्या पायाने, 10 वेळा ह्या पायाने. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9
तर मित्र हो, हा व्यायाम तुम्ही सकाळी उपाशी पोटी किंवा संध्याकाळी सायंकाळी जेवणाच्या आधी किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर 2 तासांनी, दुपारचं जेवण झाल्यानंतर 2 तासांनी जर केला तर खूप चांगले रिझल्ट. शुगर, बीपी, थायरॉइड किंवा कोलेस्ट्रॉल, पायाचे त्रास, कंबर मान पाठीचे जे त्रास आहेत, हाताचे खांद्याचे जे त्रास आहेत, ते सगळे हळूहळू कमी होण्यासाठी नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीने मदत होणार आहे. जर तुम्हाला चालायचं असेल तर चालून या. चालण्यासोबत सुद्धा हा व्यायाम तुम्ही करू शकता. अजून जास्त अतिरिक्त फायदे तुम्हाला चालण्यासोबत हा व्यायाम केल्यामुळं मिळणार आहेत याची मला 100% खात्री आहे. मित्र हो, ह्या व्यायामाचे अजून चांगले फायदे जर तुम्हाला करून घ्यायचे असतील तर काही महत्वाच्या टिप्स तुम्ही आवर्जून पाळा. त्याच्यामध्ये महत्व आहे ते म्हणजे आहाराला. तुमच्या आहारातून साखर, मैद्याचे पदार्थ पूर्ण बंद करा. तेलाचं प्रमाण कमी करा, मिठाचं प्रमाण कमी करा. प्रोसेस्ड, प्रक्रिया केलेली पदार्थ, पॉकेटमधले हवाबंद डब्यातले पदार्थ तुम्ही अजिबात खाऊ नका. दरवेळी ताटात आलेलं अन्न हे डायरेक्ट शेतातून, शेतकऱ्याकडून आले का हे तपासून बघा आणि मगच ते खा. कारण जर ते पॉकेटमधून आलं असेल तर तिथं काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक आहार घ्या, नैसर्गिक विचार करा, नैसर्गिक चक्र शरीराचं चालू ठेवण्यासाठी नैसर्गिक रात्री लवकर शांत गाढ झोप घ्या. नेहमी आनंदी राहा. आहारातलं कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करण्यासाठी भाकरी, भात, चपातीचं प्रमाण निम्म करा. आहारातलं प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण तुम्ही वाढवा, जे तुमच्या पचनशक्तीसाठी, तुमच्या वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल, साखर कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रोटीन वाढवता डाळीच्या माध्यमातून, दह्याच्या माध्यमातून, बदाम, शेंगदाणे, मोड आलेल्या कडधान्याच्या माध्यमातून, तेव्हा तुमचे स्नायू आणि हाडं देखील मजबूत होण्यासाठी मदत होते. तर आता हा व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत हे व्यायाम कोणी कोणी करून बघितले, त्यांना कसं वाटलं आणि आजपासून हे व्यायाम माझा व्हिडिओ लावून माझ्या सोबत करायला कोण कोण सुरुवात करणार आहे तेही अगदी घरच्या घरी हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कोणतं आहे आम्हाला नक्की कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील चालण्यापेक्षा घरच्या घरी 10 मिनिटं करून खूप चांगले रिझल्ट मिळतील. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हे आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू. त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.